परभणी हिंसाचारावर विधानसभेमध्ये निवेदन देत संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। आंदोलक सोमनाथ सूर्यवंशींचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप फडणवीसांनी फेटाळलाय। तसंच सूर्यवंशींच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर झाली आहे। परभणी आंदोलनानंतर कोम्बिंग ऑपरेशन केले जात असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत होते। मात्र यात तथ्य नसल्याचं सांगत अधिकाराचा गैरवापर करणारे पोलीस निरीक्षक घोरबांडांना निलंबित केल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली। दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना क्लिअर कट विचारलेलं आहे की पोलिसांनी कुठला थर्ड डिग्रीचा वापर केला आहे का, पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली आहे का। त्यांनी सांगितलं कुठली मारहाण मला झालेली नाही। त्यांना जळजळत आहे म्हणून त्यांचा जो एक कैदी होता त्यांनी तक्रार केली। ती तक्रार केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं। सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं की मला माहिती मिळते की काहीतरी कोम्बिंग ऑपरेशन चाललंय। मी तात्काळ पोलिसांशी बोललो, त्यांना म्हटलं कशाचं कोम्बिंग ऑपरेशन करताय। म्हणाले आम्ही कोम्बिंग ऑपरेशन करत नाही, जे अपॅरंटली दिसतायत व्हिडिओ त्यांना आम्ही पकडतोय। तथापि त्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं केली जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी परभणी घटनेवर आज विधानसभेत माहिती दिली, पण त्यांच्या उत्तराने विरोधकांचं समाधान झालं नाही। मुख्यमंत्र्यांनी दोषी पोलिसाला निलंबित करून वाचवल्याचा आरोप काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी केलाय, तर मुख्यमंत्र्यांनी पोलिसांची बाजू घेतली असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। अत्यंत चुकीची माहिती सभागृहामध्ये आज माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आणि फसवणूक करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। पोलिसांना वाचवण्याचं आणि ज्यांनी संविधानाच्या शिल्पाची मोडतोड केली त्याला वाचवण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्र्यांनी केला, त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो। सूर्यवंशी याचा मृत्यू कसा झाला? एक हुशार माणूस आहे सूर्यवंशी। मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्या बाबतीत कुठल्याही गांभीर्याने निवेदन केलं नाही सूर्यवंशीच्या बाबतीत। म्हणजे पोलिसांच्या अॅट्रॉसिटीज आणि पोलिसांना प्रोटेक्ट करण्याचं काम एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।